मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं मालती इंद्राच्या रूममध्ये येते आणि म्हणते की काय रे इंद्रा, काय चाललंय तुझं भलं आणि झोप ना आता. तर असं म्हणते आणि आता म्हणते काय रे, ती राणीबद्दल काय आहे तुझ्या मनात आणि का गेलं होतं त्या वस्तीमध्ये असं विचारत असते. तर आता जी मालती आहे ती इंद्रावरती खूप रागवलेलं आहे असते, कारण की आता इंद्र म्हणतो की ती खूप चांगली आहे अगं आई, तुला माहीत नाही, खरंच खूप चांगली आहे, पण बिचारीचे खूप हाल होतात अगं तिकडं. तिची आई आजारी, बाबा आजारी, सगळे आजारी आहे, त्यामुळं तिचे किती हाल होत असेल विचार कर ना. आणि तुला माहिती का, मला सारखी तिची आठवण येते असं सांगत असतो. तर मालती म्हणते की इंद्रा, ही पोरगीनी माझ्या पोराला माझ्याकडून पार हिसकावून घेतला आहे, आता मला नक्कीच काहीतरी करावं लागणार आहे असं ती बोलते. आणि आता ती तिथून जाते. तर आता ती इंद्रा तिथं झोपतो. तर आता इकडं विक्रांतकडे जाते आणि विक्रांतला म्हणते, विक्रांत आता तूच काहीतरी कर आणि या सगळ्यावरती काहीतरी तोडगा तूच काढ. तर आता इकडं जी मालती आहे ते सगळं त्याला सांगते. आणि आता तो सकाळी सकाळी फॅक्टरीत जायला सगळे विंद्रा पण निघतो आणि इकडं विक्रांत पण, दोघे पण फॅक्टरीत येतात. फॅक्टरी आल्यावरती इंद्रांनी इकडं जो विक्रांत आहे तो गजाला बोलवतो आणि गजाला म्हणतो की गजा, हे बघ, माझा प्लॅन असा आहे की तू सगळ्या कामगारांना आहे ना सांगायचं की राणी कशी करत असेल, राणीविषयी त्यांना भडकून दे आणि बघ तू कर, मी म्हणतो ते कर. आणि हे बघ, आता राणीला संपवायचं, आपल्याला राणीचा आणि इंद्राचा एक वेगळाच विचार करायचा आहे, दोघांना आता घराबाहेर काढून द्यायचं आहे असं म्हणते. तर आता लगेच तो म्हणतो की ठीक आहे मग साहेब, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम झालं म्हणून तुम्ही समजा असं म्हणतो. आणि आता तो लगेच तयारीला लागतो आणि तो म्हणतो की आता मी तुमचं काम लवकरच करेल असं सांगतो. आणि आता इकडं तर आता इंद्र ऑफिसला येतो, ते फॅक्टरीत येतो आणि तिथं बघतो आजूबाजूला तर सगळे लोक राणीविषयी बोलत असतात. राणी कशी करत असेल आईवडिलांचं, एकाचं ठीक आहे पण दोघांचं कसं करत असेल, बिचारीचे किती हाल होत असेल असं ते एकमेकाला म्हणत असतात. तर आता इकडं काही जण म्हणतात की आपण तिला मदतीला गेलो असतो, पण ती कुठे आपलं ऐकणार आहे, तिथं आपलं नाही ऐकू शकत. तर इकडं गोट्यान ते पण बोलत असतात. बायकेच्या बायका म्हणतात की आम्हाला घरातलंच उरकत नाही, आमचंच आम्हालाच उरकत नाही, तर आम्ही असं एवढं कधी काम करायचो. राणीची शिफारस म्हणावं, राणी खरंच खूप काम करते, आई वडिलांना पण सांभाळते, त्यामुळं तिची शिफारस म्हणावं लागेल, खरंच ती खूप चांगली आहे असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की हो ना, राणी खरंच खूप चांगली आहे असं बोलते. आणि आता इकडं लगेच ते बोलत असतात. गोट्या म्हणतो की माझ्या हाताला कळ लागली, आता जाऊ द्या, घ्या कामावरून, आपण काही मदत करायला गेलो तरी ती आपली स्वीकारणार नाही आहे. आणि त्या राणीचं आहे तरी कोण हो? कोणीच नाही आहे तिच्यावालं, ती कोणाचं ऐकल, कोणाला सांगेल तिची व्यथा दुःख, तिचं कोणीच नाही आहे ना, त्यामुळं तिचं कोणतरी तिला सांगणार हवं होतं असं म्हणत असते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो त्याच्या केबिनमध्ये येतो आणि केबिनमध्ये आल्यावरती तो विचार करतो, खरंच राणीला खरंच माझी आता गरज आहे, मी खरंच राणीकडे जायला हवं, खरंच माझी राणीला खूप गरज आहे, का माझी गरज पडत नाही आहे ना काय माहिती असं म्हणत असतो. तर इकडे आता लगेच जो विक्रांत आहे तो विक्रांत आता त्या गजाला म्हणतो, गजा काम झालंय का आपलं? तर गजा म्हणतो की हो, काळजी करू नका, आपलं काम झालं आहे, तुम्ही काहीच काळजी करायची नाही आता असं म्हणतो. आणि आता लगेच तो म्हणतो की काही टेन्शन घेऊ नका असं समजावतो. आणि आता लगेच विक्रांत म्हणतो की बरं झालं, आता तो पण घरी जायला निघतो, इकडे विंद्र पण घरी जायला निघतो. तर इकडं जी राणी आहे तिच्या आई बाबांना गोळ्या देत असते. राणीची आई म्हणते की अगं राणी, मला नको आज गोळ्या, मला गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आला अगं, किती दिवस अशा गोळ्या खाणार आहे मी, तूच सांग बरं राणी आता. अगं राणी, नको आहे त्या गोळ्या मला, आता खूप कंटाळले मी येत्या गोळ्यांना असं म्हणते. तर आता लगेच जो इंद्र आहे तो दरवाज्यातून यांची सगळी मजा बघत असतो. राणी बळजबरी तिच्या आईला गोळ्या देते, तिची आई गोळ्या खाते आणि तिथून जायला लागते राणी. तर तेवढ्यात आता बुवा आवाज येतात, म्हणतात, राणी अगं ही पट्टी निसटली, पायाची पट्टी बांध ना गं. तर आता इंद्र राणीचे सगळे हाल बघत राहतो. तर राणी येते आणि त्या बोवांच्या पायाची पट्टी बांधून देते. आणि तो बघतो, तो म्हणतो की राणीचे खरंच खूप हाल चालले आहे. तर आता इंद्र म्हणतो राणी, तर आता राणी म्हणते काय इंद्र सर, तुम्ही इथे का आला तिथे? तर तो मुद्दामून आलोय मी. तर राणी म्हणते, म्हणजे मुद्दामून म्हणजे का आला ते सांगा. इंद्र म्हणतो की तुला माहिती का आलोय मी ते? अगं तू एकटीच एवढं काम करते, तुला काही सोबत वगैरे नको का? अगं तुला किती त्रास होत असेल, एकटीने एवढं करणं सोपं नाही आहे ना गं, त्यामुळे तुझ्या मदतीसाठी मी ते धावून आलो आहे असं म्हणतो. तर आता राणी म्हणते, म्हणजे काय बोलता इंद्र सर? तर इंद्र म्हणतो की हे बघ, आईचं जोपर्यंत ऑपरेशन होत नाही ना तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, मग बघ काय करायचं तू. राणी म्हणते, अहो इंद्र सर, असं काय बोलताय तुम्ही, इथे का थांबताय तुम्ही, असं नका करू, अहो घरी काय म्हणतील बाकीचे. तर इंद्र म्हणतो, मला माहीत नाही आहे राणी, मी आता कोणाचं ऐकणार नाहीये, मला दिसतंय ना तुझे हाल किती चालले आहेत ते,
येते आणि इंद्र आता बळजबरीतीला थांबतो आणि आता तो लगेच त्याचं जॉकेट काढून तिथे अटकवतो आणि सॉक्स ते खाली बसतो आणि सॉक्स काढतो आणि राणीला विचारतो सॉक्स कुठे ठेवायचे, खाली की बाहेर ठेवू का आतमध्ये? तर राणी म्हणते, अहो इंद्र सर काय चाललंय तुमचं खरंच? अहो तुम्ही इथे खाली बसलात, खाली का बसलात तुम्ही? अहो इंद्र सर तुम्हाला इथलं हवामान सहन नाही होणार, तुम्ही थांबू नका इथे. तेवढ्यात इंद्र जातो, हातपाय धुवून येतो. राणीला विचारतो टॉवेल कुठं आहे आणि राणी त्याला टॉवेल पण देते आणि तो ते स्टूलवर बसतो आणि हातपाय पुसत असून तो म्हणतो की राणी म्हणते की अरे अहो इंद्र सर तुम्ही इथे थांबू नका, अहो तुम्हाला नाही सहन होणार इथलं, अहो तुम्हाला असं का करताय, तुम्ही व्यवस्थित कधी राहिलेलं नाही आहे, तुम्ही नका राहू इथे इंद्र सर, तुम्ही माझं ऐका जा घरी. तर इंद्र म्हणतो की काही झालं तर राणी मी आता घरी जाणार नाहीये असं तो तिला म्हणतो. तर राणी म्हणते की जा मग इंद्र सर, असं काय करताय ना तुम्ही, तुम्हालाच माहिती आहे. तर इंद्र म्हणतो की काही करा, तर राणी मी इथून जात नसतो असं म्हणतो. तर आता राणीला खूप टेन्शन येतं काय करावं. तर आता लगेच जर राणीची आई म्हणते मी स्वप्न तर नाही बघत आहे ना, अहो इंद्र सर असं का करताय तुम्ही, जा घरी नाहीतर राणीला जा घेऊन. इंद्र म्हणतो की नाही, जोपर्यंत तुमचं ऑपरेशन होत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही असं म्हणतो. कारण माझी आता राणीला खूप गरज आहे, कारण बिचारी एकटी किती करेल ना, काय काय करेल ती एकटी असं म्हणतो आणि आता लगेच यश थांबून घेतो. तर इकडं आता जो मालकीन ते आहे त्या वाट बघत असतात. त्या म्हणत असतात की अजून का येत नसेल इंद्र घरी, किती वेळ झाला, काय रे विक्रांत त्याला काही मीटिंग वगैरे होती का? तरी विक्रांत म्हणतो की मीटिंग वगैरे आज तर काहीच नव्हतं अगं, आज कुठं काय होतं, आज काहीच नव्हतं, आज मीटिंग नाही काहीच नव्हतं, तो यायला पाहिजे होता डोळ्यात घरी, काही काम नव्हतं तिथं. तर आता लगेच ती म्हणते की मग अजून का नाही आला माझा इंद्र काय माहिती. तर आता लगेच ते सगळे विचार करत असतं इंद्र का नाही आला. तेवढा तिकडे जो अजित आहे तो बॅग घेऊन चाललेला असतो. तर आता सगळेजण त्याला अडवतात आणि म्हणतात कुठं चाललाय अजित. अजित म्हणतो की कुठं नाही. तर आता तो पिकनिकला चाललाय का, तो हा हा नाही 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 असं करतो, घाबरून जातो तो. तर आता लगेच मालती म्हणते कुठं चाललाय नीट सांगा मला. तर तो म्हणतो की अगं मालती आई बॅग माझी नाही आहे, इंद्रची आहे, इंद्र बाहेर चाललाय मी नाही, इंद्रला नेऊन द्यायची मला 2 मिनिटात. तर आता लगेच तो 2 मिनिटात का नेऊन द्यायची त्याला, कुठं येतो. तर आता लगेच तो म्हणतो की अगं तो राणी बहिणीच्या घरी थांबला आहे, राणी बहिणीला मदत करण्यासाठी, तो नाही येणार आता घरी, तो तिकडेच थांबणार आहे त्यांच्या आईचं बरी होईपर्यंत. तर आता लगेच मालती म्हणते की काय बोलते अरे तू, तुला कळतंय का? तर तो म्हणतो की हो खरंच, आणि मग त्यांनीच मला बॅग सांगितली आणून द्यायला. तर ती म्हणते की तुला दुसरे काही कामं नाही करे, उलटे उद्योग करत बसतो तू, आणि त्याला खूप बोलते. तर आता लगेच आबा म्हणतात की थांबा मला नीट ऐकून घेऊ द्या इंद्राकडून, आणि ते इंद्राला कॉल करतात आणि म्हणतात काय रे इंद्रा, तू बॅग सांगितली, कपडे सांगितले तिकडे. तर आता तो म्हणतो की हो मी राणीला मदत करण्यासाठी इथं थांबलोय, तिची एकटीचे खूपच हाल होत होते ना त्यामुळं थांबलो आहे, मग काय झालं, तिची मदत करतोय मी, दुसरं काही नाही. तर आता लगेच आबा म्हणतात की अरे बरं ठीक आहे, चांगलंच काम करतोय, थांबतो तिथे. आणि आता लगेच मालती म्हणते जा अजित तू कपडे देऊन ये. तेवढ्यात विक्रांत म्हणतो की नाही नाही, त्याला एकट्याला कशाला पाठायचं, आपण सगळे जाऊयात ना असं म्हणतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.